Ishan Limited was incorporated on 1st August 2006. Okay, incorporation आपला प्रोवाइड केला 1st August 2006 to acquire the business from as on 1st April 2006. Okay, तो बिगिनिंग ऑफ ईयर 1st April 2006 है, इनकॉर्पोरेशन डेट आहे 1st August 2006 आहे आणि इयर एंड दिलेला आहे 31st March 2007. ओके, इयर एंड प्रोवाइड केलं 31st March 2007. तर या 3 डेटवरून आपण टाइम रेशो आपण कॅल्क्युलेट करू शकतो. तर टाइम रेशो कॅल्क्युलेट करताना सेम फॉर्म्युला आपला, कॅल्क्युलेशन ऑफ टाइम रेशो इज इक्वल डेट ऑफ बिगिनिंग ऑफ इयर, डेट ऑफ इनकॉर्पोरेशन, डेट ऑफ इयर. आणि आपल्या तिन्ही डेट्स आपल्याला मेन्शन करायच्या. डेट ऑफ बिगिनिंग ऑफ इयर आहे 1st April 2006. 1st April 2006. Okay, next date of incorporation 1st August 2006. 1st August 2006. And date of year end आहे 31st March 2007. ओके, तर त्यानुसार आपल्याला इथे मंथ्स आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागतं. मला वाटतं 4 आणि 8 मंथ्सच येत आहेत, ॲक्च्युली सेमच येत आहेत. टाईम रेशो आपला 1:2 येतो आहे. बघा, एप्रिल, मे, जून, जुलै 4 मंथ्स येतात. ऑगस्ट येणार नाही आहे कारण की ऑगस्ट पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियडमध्ये जाईल. ओके, त्यामुळे ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हे 8 मंथ्स येतात पोस्टमध्ये. टोटल रेशो येतो 4:8 म्हणजे टाईम रेशो 1:2. ओके, टाईम रेशो आहे 1:2. ओके, नेक्स्ट बघा, पुढे काय आपल्याला इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे. द फॉलोइंग आयटम्स अपियर्ड इन द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2007. आता मला आधी सांगा कुठल्या एक्सपेन्सेस कोणत्या रेशोमध्ये नॉर्मली डिस्ट्रीब्यूट होतील ते फक्त मला सांगा, कारण की ॲक्च्युली ते वर्किंग नोटमध्ये ते म्हणजे ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये ते चेंजेस होऊन जातात, पण तुमची प्रॅक्टिस होईल. ओके, कुठल्या एक्सपेन्सेस कोणत्या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट होतात. ग्रॉस प्रॉफिट, सेल्स रेशो. डिरेक्टर्स फी, पोस्ट इनकॉर्पोरेशन. रेंट, टाइम रेशो. बॅड डेप्स, सेल्स रेशो. सॅलरीज, टाइम रेशो. इंटरेस्ट ऑन डिबेंचर, पोस्ट. डेप्रिसिएशन, टाइम रेशो. प्रिलिमिनरी एक्सपेंसेस, पोस्ट. जनरल एक्सपेंसेस, टाइम रेशो. कमिशन ऑन सेल्स, सेल्स रेशो. प्रिंटिंग एंड स्टेशनरी, टाइम रेशो. एडवर्टाइजिंग, सेल्स रेशो. ऑडिटर्स फी, टाइम रेशो. इलेक्ट्रिसिटी चार्जेस, टाइम रेशो. इन्शुरन्स प्रीमियम, टाइम रेशो. आणि लँड अँड बिल्डिंग. ॲक्च्युली लँड अँड बिल्डिंग हे कुठले एक्सपेन्सेस नाही आहेत ॲक्च्युली. ओके, लँड अँड बिल्डिंग एक्सपेन्सेस नाही आहेत. त्याची अमाऊंट पण दिली नाही आहे का, ते ॲक्च्युली ॲसेट साईडला ॲक्च्युली ट्रान्सफर होतील लँड अँड बिल्डिंग, पण ते ॲक्च्युली प्रोव्हाइडच केलेलं नाही आहेत. बघूया आपण पुढे प्रॉब्लेम रीड करूया काय आहे का, बघूया आपण पुढे. रेंट इज पेड ऑन द बेसिस ऑफ फ्लोअर स्पेस ऑक्युपाइड. बघा, रेंट आपण डिसाईड केलं होतं की टाइम रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट होतील, पण त्यांनी इथे मेन्शन केलं रेंट इज पेड ऑन द बेसिस ऑफ फ्लोअर स्पेस ऑक्युपाइड. म्हणजे आता टाइम रेशो येणार नाही, आपण फ्लोअर स्पेस ऑक्युपाइडच्या रेशोमध्ये आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. फ्लोअर स्पेस ऑक्युपाइड वॉज डबल इन द पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड. मग पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियडमध्ये डबल मेन्शन करायचे आणि प्री इनकॉर्पोरेशन पिरियडमध्ये सिंगल मेन्शन करायचे, त्याचा रेशो कॅल्क्युलेट करायचा आणि ते आपण फाइंड आउट करायचे. ओके, रेंट. ओके, त्यामुळे रेंटसाठी वर्किंग नोट येईल. ओके, रेंटसाठी आपण वर्किंग नोट इथे डायरेक्ट आपण प्रिपेअरच करून घेऊया. अजून सेल्स रेशो आपल्याला अजून कॅल्क्युलेट करायचं ॲक्च्युली, तर इथे रेंट कॅल्क्युलेट करतो ॲक्च्युली. ओके ओके, रेंट ॲक्च्युली आहे तसंच ॲक्च्युली. हे बघा, प्री इनकॉर्पोरेशन पिरियडमध्ये सिंगल म्हणून 1 मेन्शन करा. प्री 4 डेज आहेत, 4 मंथ्स आहेत प्रीमध्ये आणि पोस्टमध्ये. ऑगस्टपासून काय सांगितलं त्यांनी, पोस्टमध्ये डबल सांगितलेलं आहे. मग 2 2 2 2 2. ओके, म्हणजे इयर एंडपर्यंत डबल मेन्शन केले. आता त्याची आपल्याला टोटल करायचे. ओके, प्रीची टोटल करा ते 4 येते आणि पोस्टची टोटल करा 16 येते. ओके, त्यामुळे आपला रेशो आपला काय 500 होतो रेंट डिस्ट्रीब्यूट करण्याचा. 4:16 म्हणजेच काय 1:, रेशो किती 1:4. ओके, तर आपण रेंट डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी आपण हा रेशो आपण यूज करणार आहोत. ऑफिस रेंट नाही, ॲक्च्युअली रेंट मेन्शन केलं फक्त. ओके, तर रेंट डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी आपण रेशो काय यूज करणार आहोत 1:4 हा रेशो आपण यूज करणार आहोत. ओके, रेंट डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी. ओके, ही आपली फर्स्ट ॲडजस्टमेंटनुसार आपण रेशो आपण फाइंड आउट केलं. नेक्स्ट सेल्स. आता सेल्स रेशो यावरून आपल्याला फाइंड आउट करायचा. सेल्स फॉर द इच मंथ ऑफ डिसेंबर 2006 टू मार्च 2007 वर डबल द मंथली सेल्स ऑफ एप्रिल टू नोव्हेंबर 2006. म्हणजे डिसेंबर टू मार्च डबल आहे आणि एप्रिल टू नोव्हेंबर सिंगल आहे. ओके, तर मग आपण सेल्स रेशो काय सांगितलेलं आहे, एप्रिल टू नोव्हेंबर सिंगल आहे म्हणून 1 1 1 1 1 1 1 आणि 1. आणि डिसेंबरपासून काय सांगितलेलं डबल, डिसेंबर टू मार्च डबल आहे म्हणून 2 2 2 2 अशा पद्धतीने मेन्शन करायचे. स्प्लिटिंग पॉईंट आपला काय असणार आहे, डेट ऑफ इनकॉर्पोरेशन. ओके, डेट ऑफ इनकॉर्पोरेशन आहे 1 ऑगस्ट आहे म्हणून इथे सुद्धा तसं स्प्लिटिंग पॉईंट आपला डेट ऑफ इनकॉर्पोरेशन होती. डेट ऑफ इनकॉर्पोरेशन ऑगस्ट होता
1 ऑगस्टपासून, म्हणून 1 ऑगस्टपर्यंतचं प्रीमध्ये. ओके, त्याच्यानंतरचे सर्व पोस्टमध्ये. अशा पद्धतीने आपण मेन्शन केलं. इथे सुद्धा आपण तसंच प्रीची टोटल कॅल्क्युलेट करा, इथे 4, पोस्टची टोटल कॅल्क्युलेट करा 2 2 2 2 8 9 10 11 12 म्हणजे 4:12 म्हणजे सेल्स रेशो किती येईल, 4:12 म्हणजे 1:3 येईल. ओके, सेल्स रेशो येईल 1:3. ओके, आपण टाइम रेशो कॅल्क्युलेट केला 1:2, सेल्स रेशो कॅल्क्युलेट केला 1:3, रेंट आपण कॅल्क्युलेट केला 1:4. आता नेक्स्ट बघूया अजून काय दिलेलं आहे. बॅड डेज सांगितलेले 500 वर इन रिस्पेक्ट ऑफ सेल्स इफेक्टेड 2 years ॲगो. ओके, बॅड डेज आपल्याला किती दिलेत बघा. पहिल्यांदा बॅड डेज दिले 12,000, त्यातले 500 असे आहेत बॅड डेज का जे 2 years ॲगोचे आहेत, म्हणजे पहिले आहेत म्हणजे रिलेटेड टू वेंडर्स आहेत म्हणून ते प्री पिरियडमध्ये जातील. आणि रिमेनिंग नॉर्मली बॅड डेज आपण कोणत्या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करतो, सेल्स रेशोमध्ये. त्यामुळे 500 प्रीमध्ये ट्रान्सफर होतील, रिमेनिंग सेल्स रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट होतील. ओके, तेव्हा आपण जेव्हा सोल्युशन आपण करू तेव्हा त्या पद्धतीने आपण डायरेक्टली आपण मेन्शन करू ते. ओके, नेक्स्ट ॲडजस्टमेंट बघा. मिस्टर अमित वॉज वर्किंग पार्टनर इन द फर्म, म्हणजे पूर्वी जी फर्म होती त्या फर्ममध्ये तो वर्किंग पार्टनर होता अमित. एंटायटल टू रेम्युनरेशन ऑफ 12,000 पर मंथ. ओके, त्याला 12,000 पर मंथ त्याला रेम्युनरेशन होतं. फ्रॉम 1 ऑगस्ट 2006 ही वॉज मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ कंपनी, एंटायटल टू सॅलरी ऑफ ₹15,000 पर मंथ. म्हणजे जेव्हा इन्कॉर्पोरेशन कंप्लीट झाली, इन्कॉर्पोरेशनची डेटच आपली काय 1 ऑगस्ट 2006 आहे. तर 1 ऑगस्ट 2006ला हा मॅनेजिंग डायरेक्टर झाला आणि त्याची सॅलरी झाली 15,000 पर मंथ. अर्लियर इट वॉज ₹12,000 पर मंथ. ओके, तर त्याची मॅनेजिंग डायरेक्टरची सॅलरी म्हणजे त्या अमितची सॅलरी इन्क्रीज झाली. द रिमेनिंग सॅलरी, आता रिमेनिंग सॅलरी मतलब आता किती सॅलरी आहे आपली टोटल, हे बघा. सॅलरी आहे 1,83,000 आहे. सॅलरी आपल्याला प्रोव्हाइड केलेलं 1,83,000. तर त्यातली आपल्याला अमितची जेवढी टोटल आहे ती आपल्याला पहिल्यांदा फाइंड आउट करायला लागेल. जी पार्टनर म्हणून जी सॅलरी मिळत होती ती प्रीमध्ये जाईल, जी मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून जी सॅलरी मिळत होती ती पोस्टमध्ये जाईल, आणि ती टोटल अमितची सॅलरी असेल. आणि द रिमेनिंग सॅलरी इज टू 2 क्लर्क. आता रिमेनिंग जी सॅलरी ती आपल्याला रिमेनिंग किती आहे ती आपल्याला फाइंड आउट करायला लागेल, आणि ती रिमेनिंग आहे 2 क्लर्कची आहे. एम्प्लॉयड ड्युरिंग द पिरियड 1 जुलै टू 30 नोव्हेंबर 2006. म्हणजे 2 क्लर्क आहेत आणि ते 2 क्लर्क ह्या पर्टिक्युलर पिरियडमध्येच एम्प्लॉईड आहेत, म्हणजे पर्टिक्युलर पिरियडमध्येच आपण त्यांना सॅलरी दिलेली आहे. ओके, तर आपल्याला ते आता कॅल्क्युलेट करायला लागेल सॅलरी प्रीमध्ये किती आणि पोस्टमध्ये किती. तर सॅलरी फाइंड आउट करताना ओके, तर आता कॅल्क्युलेशन ऑफ सॅलरी. ओके, कॅल्क्युलेशन ऑफ सॅलरी बघा. पहिल्यांदा बघा टोटल सॅलरी आपण मेन्शन करूया. हां, ओके, बघा आता सॅलरी आपल्याला फाइंड आउट करा. टोटल सॅलरी आपल्याला किती प्रोव्हाइड केलेली आहे प्रॉब्लेममध्ये, टोटल सॅलरी आपल्याला दिलेली आहे 1,83,000. टोटल सॅलरी 1,83,000. ओके, आता त्यातली अमितची सॅलरी बघा किती आहे. ओके, आणि इथे ना प्री आणि पोस्ट इथे कॅल्क्युलेट करून घेतो, प्री आणि पोस्ट. बघा अमितची सॅलरी ॲज अ इथे टोटल अमित सॅलरी ॲज अ पार्टनर. अमित सॅलरी ॲज अ पार्टनर किती आहे 12,000 पर मंथ. किती महिन्याची असणार आहे, अप टू जुलैपर्यंत, म्हणजे एप्रिल मे जून जुलै 4 मंथ्स, म्हणजे 4 मंथ इंटू 12. ओके, प्रीमध्ये म्हणजे जाईल ती 12,000 इंटू 4 ही त्याची सॅलरी प्रीमध्ये जाईल. ओके, पोस्टमध्ये किती येणार आहे, त्याला 15,000 पर मंथ आहे आणि इंटू 8 मंथ्स आहेत, म्हणून पोस्टमध्ये 1,20,000 म्हणजे ही त्याची टोटल सॅलरी होईल. ओके, त्याची टोटल सॅलरी येईल 1,68,000. आता रिमेनिंग सॅलरी कोणाची असणार आहे, रिमेनिंग सॅलरी म्हणजे किती असणार, ही 1,83,000 मायनस 1,68,000. रिमेनिंग सॅलरी आली 15,000. आता ही जी 15,000 जी सॅलरी आहे ती 15,000 सॅलरी जी आहे ती कोणाची आहे, क्लर्कची आहे. ओके, 15,000 सॅलरी कोणाची आहे, क्लर्कची आहे. आता आपल्या ह्या 15,000चं आपल्याला कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागणार आहे. ओके, क्लर्कचं आपल्याला कॅल्क्युलेशन करायला लागणार आहे. आपल्याला मंथ आपल्याला असेच आपल्याला मंथ मेन्शन करावे लागतील कॅल्क्युलेशन करण्यासाठी. ओके, हे मी मंथ इथे मेन्शन करतो. ओके,
आता त्यांनी काय मेन्शन केलेलं आहे क्लर्कसाठी, द रिमेनिंग सॅलरी इज टू 2 क्लर्क एम्प्लॉईड ड्युरिंग द पिरियड 1 जुलै टू 30 नोव्हेंबर. 2 क्लर्क एम्प्लॉईड आहेत 1 जुलै टू 30 नोव्हेंबर. म्हणजे किती एम्प्लॉई आहेत? 1 जुलै म्हणजे 1 जुलै म्हणजे इथून 2 क्लर्क आहेत आणि कधीपर्यंत? 30 नोव्हेंबर म्हणजे एवढ्या पिरियडमध्ये आहेत ते. आधी इथे 0-0च आहे. ओके, इकडे सुद्धा 0-0, इकडे काय म्हणजे एम्प्लॉईड नाही आहेत तिथे. ओके, आणि त्यांना किती आपण टोटल सॅलरी म्हणजे टोटल आपल्या किती सॅलरी आपल्याला त्यांना पे करायच्यात? 10 सॅलरी आहेत. 2 5 मंथ्स 2 एम्प्लॉई आहेत म्हणजे त्यांना 10 सॅलरी आपल्याला पे करायच्यात. म्हणजे आपल्या त्यांना 15,000 डिवाइड बाय 10 म्हणजे आपल्या त्यांना महिन्याला आपल्याला किती, आपल्याला पर पर्सनला आपल्याला किती पे करायचे? 1,500 पर पर्सनला आपल्याला पे करायचे. तुम्ही असं जरी कॅल्क्युलेट केलं ना, इथे जरी रेशो जरी कॅल्क्युलेट केलं तरी सुद्धा तुमचा आन्सर ॲक्च्युली बरोबर येईल. म्हणजे या रेशोमध्ये जरी तुम्ही डिस्ट्रीब्यूट केली ती सॅलरी तरी सुद्धा तुमचा आन्सर येईल. बघा 2:2 4 5 8 2:8 म्हणजेच आपली किती रेशो येते? 1:4 रेशो येते. तुम्ही कधी 1:4 रेशोमध्ये जरी ती डिस्ट्रीब्यूट जरी केली ना तरी सुद्धा होईल 1:4 रेशो, तरी सुद्धा तुमचा ते 15,000 डिस्ट्रीब्यूट होईल. किंवा तुम्ही डायरेक्टली टोटल सॅलरी सुद्धा इथे कॅल्क्युलेट करू शकता. त्यांची टोटल सॅलरी किती येईल ती सुद्धा तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. थांबा इथे तुम्हाला दाखवतो. तुम्ही हे जरी यूज केलं ना 1:4 तरी सुद्धा तुमचा राईट आन्सर येईल. ओके, पण अजून मी तुम्हाला ही बघा 1,500 टोटल किती आहेत आपण त्यांना टोटल आपण सॅलरी किती देणार दुसऱ्या वेने तुम्हाला दाखवतो कसं कॅल्क्युलेट करायचं. टोटल आपण त्यांना 10 सॅलरी आपण पे करणार आहोत. म्हणजे 2 पर्सन आहेत, एका महिन्याला 2 सॅलरी, म्हणजे अशा पद्धतीने त्यांना आपण 10 सॅलरी आपण पे करणार. म्हणजे 15,000 रुपीज आहेत, त्यातले 10 सॅलरी आपण पे केले तर 1,500 पर पर्सनला पर मंथ आपण सॅलरी आपण पे करतोय. ओके, त्यामुळे आपली किती आपली सॅलरी इथे पे होईल? 3,000 रुपीज आपली पे होईल सॅलरी. ओके, त्यांच्या सॅलरी किती पे होईल? 3,000 रुपीज आपली सॅलरी पे होईल पर पर्सन पर मंथ. म्हणून म्हणजे 2 पर्सन आहेत ना त्यामुळे. ओके, म्हणजे 1,500 एका पर्सनची आहे, दुसऱ्या पर्सनची 1,500 असे 3,000 रुपीज आपले पे होतील. तर ते मी अशा मंथ वाईज मेन्शन केले आणि इथे डायरेक्ट तुमची सॅलरी कॅल्क्युलेट होईल. इथे प्रीमध्ये आहे 3,000 रुपीज आणि पोस्टमध्ये टोटल करा 1 2 3 4 म्हणजे 12,000 रुपीज येतील. म्हणजे इथे तुमची डायरेक्ट सॅलरी कॅल्क्युलेट होईल. तर दोन्ही प्रकारे तुम्ही कुठलीही मेथड यूज करू शकता कॅल्क्युलेट करण्यासाठी. तुम्ही हा रेशोने जरी कॅल्क्युलेट केला तरी सुद्धा तुमचं हेच आन्सर येईल. 15,000 1/4 मध्ये डिस्ट्रीब्यूट करा. ओके, मग इथे ॲक्च्युअली बघा 15,000 डिवाइड बाय 5th इंटू 1 बघा 3,000 आली. बघा हे जे आन्सर आहे तेच आपला सेम आन्सर आलं. इथे पण 3,000 आहे, हे सुद्धा 3,000च आलेलं आहे. ओके, सेम तुम्ही 4 म्हणून 15,000 डिवाइड बाय 5 इंटू 4 12,000. ओके ओके 12,000. तर अशा पद्धतीने ॲक्च्युली तुम्ही दोन्ही प्रकारे फाइंड आउट करू शकता. हे डायरेक्ट आपण टोटल आपण फाइंड आउट केली. आता टोटल किती सॅलरी डिस्ट्रीब्यूट होईल ती सुद्धा आपण इथे आपण फाइंड आउट करू. या दोघांची टोटल करा तर टोटल सॅलरी येईल इथे येईल 51,000 आणि हे 1,20,000 प्लस 12 म्हणजे 1,32,000. ओके, तर अशा पद्धतीने आपली ही टोटल सॅलरी एवढी आपली डिस्ट्रीब्यूट होणार आहे. ओके, त्यातली अमितची प्रीमध्ये 48,000, पोस्टमध्ये 1,20,000 आणि रिमेनिंग क्लर्कची सॅलरी 3,000 अँड 12,000 टाईम रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट झाली किंवा वर्किंग नोट म्हणून मेन्शन करायची. अशा पद्धतीने आपल्याला कॅल्क्युलेशन करायला लागेल. ओके, आता आपल्याला फक्त PNL आपल्याला प्रिपेअर करायला सांगितलं तर PNL आपण प्रिपेअर करायला घेऊया आता. ओके, वर्किंग नोट आपल्या कंप्लीट झाल्या. आता PNL आपण प्रिपेअर करूया. बघा स्टार्टिंगपासून डिरेक्टर्स फी टू डिरेक्टर्स फी डेबिट साईडला टू डिरेक्टर्स फी कुठे ट्रान्सफर होईल? पोस्ट. ओके, कारण की एक्सपेन्सेस और इन्कम रिलेटेड टू डिरेक्टर्स, शेअर्स, डिबेंचर आणि कंपनी फॉर्मेशन आपल्याला कुठे ट्रान्सफर करायचे? पोस्टमध्ये ट्रान्सफर करायचे. म्हणून पीमध्ये नील किंवा प्रीमध्ये डॅश आणि पोस्टमध्ये 49,000. ओके, नेक्स्ट रेंट. रेंटसाठी आपण ॲक्च्युली कॅल्क्युलेशन केलेले वर्किंग नोट आहे रेंटसाठी. तर इथे टू रेंट. ओके, टू रेंट वर्किंग नोट आहे आपली. वर्किंग नोट नंबर किती आहे ते मेन्शन करायची. वर्किंग नोट आपली किती आहे? रेंट वर्किंग नोट नंबर 3 किती आलेला आहे? 1:4 रेशो आहे. किंवा वर्किंग नोट मेन्शन करा वर्किंग नोट नंबर 4 किंवा 1:4 इथे डायरेक्ट मेन्शन केलं तरी सुद्धा चालेल. 1:4 रेशो आहे. ओके, तर 1:4 रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करा रेंट किंवा वर्किंग नोट नंबर लिहिला तरी सुद्धा चालेल. 85,500 आहेत. ओके, 85,500 तर 85,500 डिवाइड बाय 5 इंटू 1. ओके, नेक्स्ट इथे सुद्धा 85,500 डिवाइड बाय 5 इंटू 4
ओके, टोटल आपली झाली पाहिजे 85,500. ओके, नेक्स्ट आहे बॅड डेब्ट्स. बॅड डेब्ट्ससाठी सुद्धा एक ॲडजस्टमेंट आहे ॲक्च्युली टू बॅड डेब्ट्स. ओके, बॅड डेब्ट्स. आता बॅड डेब्ट्समध्ये दोन ॲक्च्युली ट्रान्सफर होतील, प्री आणि सेल्स रेशो. बॅड डेब्ट्स दोनमध्ये ट्रान्सफर होतील, कारण बघा ॲडजस्टमेंट होती बॅड डेब्ट्स रिलेटेड एक 500 रुपीज रिलेटेड टू प्री पिरियड होते सेल इफेक्टेड 2 years ॲगो. म्हणजे जेव्हा पार्टनर होता तेव्हाच, म्हणजे वेंडरची किती आहेत 500 आणि रिमेनिंग आहेत ते टाईम सेल्स रेशोमध्ये. नॉर्मली आपण सेल्स रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करतो, त्यामुळे 500 आपल्याला कुठे ट्रान्सफर करायला लागतील, प्रीमध्ये ट्रान्सफर करायला लागतील, पोस्टमध्ये 0. आणि रिमेनिंग आता किती आहेत बॅड डेब्ट्स 12,000 आहेत, म्हणजे 11,500 आपण सेल्स रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करणार. तर सेल्स रेशो आपला किती आहे 1:3 आहे ना सेल्स रेशो. ओके, तर मग 11,500 डिवाइड बाय 4 into 1. ओके, अँड 11,500 डिवाइड बाय 4 into 3. ओके, अशा पद्धतीने टोटल 11,500 होतील. ओके, तर बॅड डेब्ट्स आपले दोन झाले, प्रीमध्ये एवढे येतील, पोस्टमध्ये एवढे येतील, असे आपले टोटल आपले बॅड डेब्ट्स झाले. ओके, नेक्स्ट सॅलरीज. आता सॅलरीजची तर वर्किंग नोट आहे. सॅलरीज आपल्या 3मध्ये डिस्ट्रीब्यूट होतील. ओके, इथे मी मेन्शन करतो अमित ॲज पार्टनर. ओके, अमित ॲज पार्टनर प्री. ओके, किती आहे अमित ॲज पार्टनर प्री आपण कॅल्क्युलेट केल्यानंतर अमित ॲज मॅनेजिंग डायरेक्टर, अमित ॲज MD आणि क्लर्क सॅलरी. ओके, क्लर्क सॅलरीज ही पोस्टमध्ये जाईल. ओके, आणि ही टाईम रेशो किंवा वर्किंग नोट मेन्शन केलं तरी सुद्धा चालेल. ओके, अशा पद्धतीने आपल्याला मेन्शन करायला लागेल. अमित ॲज अ पार्टनर किती आहे 48,000 आणि अमित ॲज अ मॅनेजिंग डायरेक्टर 1,20,000 अँड 3,000 and 12,000. 48,000 1,20,000 and 3,000 and 12,000. ओके, अशी टोटल आपली सॅलरी झाली 1,83,000. ओके, इथे 0 इथे 0. ओके, सॅलरी आपण 3 पार्टमध्ये आपण डिस्ट्रीब्यूट केली. अमित ॲज अ पार्टनर, अमित ॲज अ MD आणि क्लर्क सॅलरी. ओके, अशा पद्धतीने आपण मेन्शन केले. वर्किंग नोट आपण त्याची आपण प्रिपेअर केलेली आहे ऑलरेडी. ओके, नेक्स्ट इंटरेस्ट ऑन डिबेंचर कुठे ट्रान्सफर होईल, पोस्टमध्ये डायरेक्ट ट्रान्सफर होईल. ओके, इंटरेस्ट ऑन डिबेंचर डायरेक्टली पोस्टमध्ये ट्रान्सफर होईल. टू इंटरेस्ट ऑन डिबेंचर कुठे ट्रान्सफर होईल, डायरेक्टली पोस्टमध्ये. ओके, पोस्टमध्ये डायरेक्टली ट्रान्सफर होईल. प्रीमध्ये 0 आणि पोस्टमध्ये इंटरेस्ट ऑन डिबेंचर 24,000. ओके, नेक्स्ट आहे डेप्रिसिएशन टाइम रेशो. टू डेप्रिसिएशन टाइम रेशो. ओके, डेप्रिसिएशन टाइम रेशो किती आहे 1:2 आहे. टोटल किती अमाऊंट आहे 66,000, म्हणून 66,000 डिवाइड बाय 3 into 1. ओके, आणि 66,000 डिवाइड बाय 3 into 2 44,000. ओके, अशा पद्धतीने डेप्रिसिएशन डिस्ट्रीब्यूट होईल. नेक्स्ट आहे प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस कुठे ट्रान्सफर होतील, डायरेक्ट पोस्टमध्ये ट्रान्सफर होतील. ओके, टू प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस डायरेक्ट ट्रान्सफर होतील पोस्टमध्ये. ओके, अमाऊंट किती आहे पोस्टमध्ये ट्रान्सफर होऊन, अमाऊंट 42,000 आहे. ओके, नेक्स्ट आहे जनरल एक्सपेन्सेस टाइम रेशो. ओके, टू जनरल एक्सपेन्सेस टाइम रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट होईल. ओके, अमाऊंट किती आहे जनरल एक्सपेन्सेसची 49,200, म्हणून 49,200 डिवाइड बाय 3 into 1. टाइम रेशो आपला किती आहे 1:2 आहे, म्हणून डिवाइड बाय 3 into 1. ओके, आणि इथे सुद्धा ओके into 2. ओके, टोटल बघा किती आहे ते 49,200. नेक्स्ट कमिशन ऑन सेल्स रेशो. ओके, नेक्स्ट इथे मेन्शन होईल टू कमिशन ऑन सेल्स रेशो. ओके, कमिशन ऑन सेल्स रेशो किती आहे 36,000 आहे. सेल्स रेशो 1:3, म्हणून 36,000 डिवाइड बाय 4 into 1. ओके, 36,000
डिवाइड बाय 4 इंटू 3. ओके, फॉर्म्युला आपण यूज करतोय टोटल ऑफ एक्सपेन्सेस ऑन इन्कम डिवाइड बाय टोटल ऑफ रेशो इंटू रेशो ऑफ पर्टिक्युलर पिरियड. आता सेल्स रेशो आहे 1:3 म्हणजे टोटल ऑफ रेशो येतोय 4. म्हणून टोटल एक्सपेन्सेस किती आहेत आपले 36,000 डिवाइड बाय 4 इंटू 1. 36,000 डिवाइड बाय 4 इंटू 3 अशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेट केलेले आहे. नेक्स्ट प्रिंटिंग अँड स्टेशनरी टाइम रेशो. टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी टाइम रेशो. रेशो कोणता टाइम रेशो आणि रेशो किती आहे टाइम रेशो 1:2 आहे. ओके, त्यामुळे टाइम रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करा 93,000 म्हणून 93,000 डिवाइड बाय 3 इंटू 1. ओके, नेक्स्ट 93,000 डिवाइड बाय 3 इंटू 2. ओके, 62,000. नेक्स्ट ॲडव्हर्टायझिंग. ॲडव्हर्टायझिंगसाठी कुठला रेशो यूज होईल सेल्स रेशो. टू ॲडव्हर्टायझिंग रेशो कुठला यूज होईल सेल्स रेशो. किती आहे 1,93,300. ओके, 1,93,300 डिवाइड बाय 4 इंटू 1. ओके, 1,93,300 डिवाइड बाय 4 इंटू 3. ओके, टोटल करा 1,93,300. ओके, नेक्स्ट आहे ऑडिट फी. ऑडिट फी टाइम रेशो. ओके, टू ऑडिट फी. टू ऑडिट फी रेशो कुठला यूज होणार आहे टाइम रेशो. टाइम रेशो 1:2 म्हणून ऑडिट फी टोटल आहे 58,600 म्हणून 58,600 डिवाइड बाय 3 इंटू 1. ओके, नेक्स्ट 58,600 डिवाइड बाय 3 इंटू 2. ओके, टोटल करा 58,600. ओके, 58,600. नेक्स्ट इलेक्ट्रिसिटी चार्जेस. इलेक्ट्रिसिटी चार्जेस टाइम रेशो. ओके, टू इलेक्ट्रिसिटी चार्जेस इथे सुद्धा कुठला रेशो यूज होणार आहे टाइम रेशो. ओके, टाइम रेशो 1:2 44,400 डिस्ट्रीब्यूट करायचे 44,400 डिवाइड बाय 3 इंटू 1. ओके, 44,400 डिवाइड बाय 3 इंटू 2. ओके, टोटल 44,400. ओके, नेक्स्ट आहे इन्शुरन्स प्रीमियम सुद्धा टाइम रेशो. इन्शुरन्स प्रीमियम टाइम रेशो. ओके, इन्शुरन्स प्रीमियम टाइम रेशो. इन्शुरन्स प्रीमियमची अमाऊंट किती आहे 24,000 पण 24,000 डिवाइड बाय 3 इंटू 1. ओके, इथे 24,000 डिवाइड बाय 3 इंटू 2. ओके, अशा पद्धतीने. आणि हे जे मेन्शन केलं ते मिस्टेक आहे ॲक्च्युली कारण ते कुठे दिली पण नाही आणि ते आपल्याला इथे ट्रान्सफर पण नव्हते करायचे. ओके, नेक्स्ट ग्रॉस प्रॉफिट. ओके, ग्रॉस प्रॉफिट दिलेले आहेत ते ॲज इट इज आपले ट्रान्सफर होतील क्रेडिट साईडला ग्रॉस प्रॉफिट. आणि रेशो कुठला येईल सेल्स. ओके, रेशो येईल सेल्स. ग्रॉस प्रॉफिटची टोटल अमाऊंट किती आहे 9,60,000 म्हणून 9,60,000 डिवाइड बाय 4 इंटू 1. ओके, 9,60,000 डिवाइड बाय 4 इंटू 3 7,20,000. अशा पद्धतीने आपले ग्रॉस प्रॉफिट आपल्याला डिस्ट्रीब्यूट होतील. आपला प्रॉब्लेम बघूया अजून काय राहिलं. आपण हे डिस्ट्रीब्यूट केले सेल्स रेशो कॅल्क्युलेट केला बॅड डेट डिस्ट्रीब्यूट केले आणि हे सुद्धा आपण डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. ओके, त्यामुळे आता आपण टॅली करूया. टॅली करताना आपण बघूया टोटल बघूया कुठली जास्त येते. हे मी इथे रफमध्ये पहिल्यांदा कॅल्क्युलेट करून घेतो डेबिट साईडची. ओके, इथपर्यंत टोटल केली सेम. आता इथे टोटल मेन्शन करतो किती येते क्रेडिट साईडची किती येते 2,40,000 आहे. ओके, इथे आपल्याला लॉस होतोय. ओके, त्यामुळे डेबिट साईडची टोटल आपल्या इथे मेन्शन होईल 533. ओके, इथे 2,40,533 आणि बॅलन्सिंग अमाऊंट येईल आपली 533. लॉस असेल तर कुठल्या अकाउंटला ट्रान्सफर होतो बाय गुडविल. लॉस असेल तर गुडविल अकाउंटला ट्रान्सफर होतो ना. ओके, गुडविल अकाउंटला ट्रान्सफर येईल. प्री इनकॉर्पोरेशन पिरियड आहे लॉस आहे त्यामुळे तो गुडविलला ट्रान्सफर होईल. आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियडला प्रॉफिट आहे. ओके, तो नेट प्रॉफिटला ट्रान्सफर होईल. आपली टोटल आहे 7,20,000. ओके, इथे सुद्धा टोटल आहे 7,20,000. ओके, बॅलन्सिंग अमाऊंट नेट प्रॉफिट आपली ट्रान्सफर होईल 7,20,000 मायनस ही आपली 533 रुपीज आपला लॉस होतोय सॉरी प्रॉफिट होतोय. ओके, टू नेट प्रॉफिट. ओके, ओके, अशा पद्धतीने आपला प्रॉब्लेम आपला कंप्लीट होतोय. एक शेवटची ॲडजस्टमेंट फक्त जास्त डिफिकल्ट होती बाकी ॲडजस्टमेंट बघितलं तर सिम्पल होते जास्त काही डिफिकल्ट नव्हत्या. ओके,
आपण नेक्स्ट लेक्चरला ना बॅलन्स शीटवाला प्रॉब्लेम असेल तो आपण घेऊया. असे आपले प्रॉब्लेम झाले आपले 3-4 प्रॉब्लेम. आपण नेक्स्ट लेक्चरला ज्याच्यामध्ये बॅलन्स शीट प्रिपेअर करायला सांगितलेलं त्याच्यामध्ये काही स्पेसिफिक ॲडजस्टमेंट असतात बॅलन्स शीटवाल्या प्रॉब्लेममध्ये, ते आपण ॲडजस्टमेंटवाले आपण बघूया. म्हणजे काही त्या स्पेसिफिक ॲडजस्टमेंट कशा सॉल्व्ह करायच्या ते आपण मेन डिस्कस करूया. ओके. कोणाला काही क्वेरी असेल ते विचारा. कारण प्रॉब्लेममध्ये आपल्याला नेट प्रॉफिट पण दिला नव्हता, कारण की प्रॉफिट होतच नव्हता. 9,60,000 इकडची टोटल आणि 9,60,000 इकडची टोटल, अशा पद्धतीने टोटल पण टॅली होत होती. त्यामुळे आपला एका बाजूला प्रॉफिट झाला, एका बाजूला लॉस झाला. प्रीमध्ये लॉस झाला तर तेवढाच आपल्याला प्रॉफिट आपल्या पोस्टमध्ये झाला. त्यामुळे नो प्रॉफिट नो लॉस होता ॲक्च्युली. पण तो ॲक्च्युली प्री पिरियडचा लॉस होता, पोस्ट पिरियडचा प्रॉफिट होता. ओके ओके ठीक आहे. आपण नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया ॲक्च्युली.